नमस्कार मित्रांनो, एन के मित्राचा सल्ला या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो. आयुष्यातील वेगवेगळे अनुभव आणि त्या अनुभवामधनं शिकलेलं शहाणपण ह्याची चर्चा आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करत आहोत आणि त्या योगे आपल्याला काही बोध मिळावा आणि आपल्या आयुष्यात प्रगतीची संधी गाठण्यासाठी, उन्नती गाठण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन मिळावं, हा यामागचा उद्देश आहे. माझ्या आयुष्यातील असाच एक अनुभव आज मी आपल्याला सांगणार आहे. माझ्या मुलीचा जन्म झाल्यानंतर साधारणतः 1-1.25 वर्षानंतर माझ्या पत्नीला हार्टचा त्रास व्हायला सुरुवात झाली होती आणि आम्ही मग डॉक्टरांकडे सगळ्या टेस्ट केल्यानंतर असं निदान झालं की तिच्या हार्ट वॉल वीक असून त्याचं रिप्लेसमेंट, हार्ट वॉल चेंज करणं आवश्यक आहे आणि साधारण वर्षभराच्या कालावधीमध्ये ते ऑपरेशन झालं पाहिजे. मी तेव्हा एका कंपनीत नोकरी करत होतो आणि माझा पगार त्यावेळेला साधारण 8,000 रुपये दरमहा होता आणि अचानक मुलीच्या जन्मानंतर 1-1.5 वर्षानंतर पत्नीच्या आजाराचंही मोठं संकट समोर उद्भवलं होतं आणि त्या ट्रीटमेंटचा खर्च साधारणतः 4 लाख रुपये होता, 3 ते 4 लाख. आणि एवढी रक्कम उभी करणं ही त्यावेळेला माझ्यासाठी फार मोठं दिव्य होतं. ह्या समस्येचा खूप खोलवर विचार करता मी असं ठरवलं की आपल्याला आता परदेशात नोकरीची संधी शोधायला पाहिजे. तेव्हा आपण या आर्थिक संकटातनं आणि पत्नीच्या पूर्ण चांगल्या ट्रीटमेंटसाठी निधी उभा करू शकतो आणि या संकटातनं कुटुंब म्हणून बाहेर येऊ शकतो. आणि म्हणून मी त्यावेळेला नोकरी शोधायला सुरुवात केली परदेशात. सातत्यपूर्ण 3 ते 4 महिन्याच्या प्रयत्नानंतर मला दुबई येथे माझ्याच क्षेत्रातील परंतु वरिष्ठ पदावरील मला एक नोकरी मिळाली आणि मी ती नोकरी स्वीकारली. मी त्यांचं अपॉइंटमेंट लेटर घेतलं. इंटरव्ह्यू दिल्यानंतर मला अपॉइंटमेंट लेटर मिळालं. मी अपॉइंटमेंट लेटर स्वीकार केला आणि नंतर मी माझ्या आताच्या कंपनीमध्ये, त्यावेळेला मी ज्या कंपनीत नोकरी करत होतो तिथला नोकरीचा राजीनामा दिला. तो राजीनामाचा ईमेल मी माझ्या मॅनेजमेंटला केल्यानंतर माझ्या त्या कंपनीचे जे मालक होते त्यांचा मला फोन आला की अरे असं काय झालं, तू अचानक राजीनामा दिलायस. तर मी त्यांना सांगितलं की मी तुम्हाला प्रत्यक्ष भेटतो आणि सगळी परिस्थिती आहे त्याची जाणीव करून देतो. त्यानंतर मी त्यांना भेटलो आणि त्यांना मी सांगितलं की असं असं प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यासाठी मला जास्त पैसे कमवणं गरजेचं आहे आणि त्यामुळे मी दुबईला जाण्याचा निर्णय घेतला आहे, कमीत कमी 3 वर्षासाठी तरी. तर त्यांनी मला सांगितलं असा किती खर्च आहे. तर मी त्यांना सांगितलं साधारण 4-4.5 लाख रुपये खर्च आहे त्या सगळ्या ट्रीटमेंटचा आणि ती ट्रीटमेंट व्यवस्थित होणं गरजेचं आहे. त्यामुळे छोट्या हॉस्पिटलमध्ये ती होऊन चालणार नाही. त्यामुळे तेवढे पैसे त्याला लागणार आहेत. तर ते मला सहजरित्या लगेच म्हणाले की मी तुला तेवढे पैसे देतो, पण तू जाऊ नको. त्यावर मीही त्यांना लगेच बोललो की तुम्ही मला पैसे द्याल, पण माझ्या ह्या पगारात तुमचे पैसे फेडेपर्यंत माझं आयुष्य निघून जाईल. मग मी त्यांना विनंती केली की तुम्ही मला एक परवानगी द्या की मी आता 3 वर्षासाठी हा जॉब स्वीकारला आहे. मी हा जॉबला जातो, माझं जे कर्तव्य ते पूर्ण करतो. त्यामुळे माझे फायनान्शियल क्रायसिस जे आताचे आहेत ते पूर्ण होतील, माझ्या पत्नीची ट्रीटमेंट पूर्ण होईल आणि मी परत येईन तेव्हा मात्र जर तुमच्याकडे नोकरीची संधी असेल तर तुम्ही मला ती द्यावी. त्यांनी माझं हे म्हणणं त्वरित मान्य केलं आणि त्यांनी मला पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर मी दुबईला गेलो. दुबईला जॉईन झालो त्या कंपनीत. माझं काम सुरू केलं. मला एका गोष्टीचा आनंद होता की मी ज्या पदावर काम करत होतो मी त्यावेळेला माझ्या भारतातल्या कंपनीत क्वालिटी कंट्रोल इंजिनियर म्हणून नोकरी करत होतो. परंतु मी जेव्हा दुबईला गेलो तेव्हा मी माझे जे वरिष्ठ अधिकारी होते त्यांच्या पदावर तिकडे मला नोकरी मिळाली होती. मी तिकडे गेल्यानंतर टेक्निकल मॅनेजर झालो होतो आणि माझा पगारही तिथल्या स्टँडर्डप्रमाणे 10 पटीने जास्त होता भारतीय रुपयात जर आपण विचार केला तर. त्याच दरम्यान मी माझ्या पत्नीची, माझ्या कुटुंबियांनी मदत केल्यामुळे ट्रीटमेंट सुरू केली आणि मी
6 महिन्यानंतर 15 दिवस सुट्टी घेऊन परत भारतात आलो आणि माझ्या पत्नीचं जे ऑपरेशन होतं ती ट्रीटमेंट पूर्ण केली. आणि मी 15 दिवसानंतर पत्नीला घरी सोडल्यानंतर मी पुन्हा दुबईला गेलो. जेव्हा मी दुबईला गेलो होतो, पहिल्यांदा विमानात बसलो होतो, तेव्हा मी पूर्ण विमान प्रवासामध्ये 1.5-2 तास फार दुःखी होतो. अक्षरशः ढसाढसा रडत होतो. कारण मला ह्या संकटामुळे दुबईला जावं लागलं होतं. मी कधी दुबईला जाऊन नोकरी करण्याचा विचारही केला नव्हता. पण असं संकट आलं होतं की ज्याच्यासाठी मला त्या संकटावर मात करण्यासाठी दुबईला जावं लागलं होतं. आणि त्यानंतर 6 महिन्यानंतर माझ्या पत्नीचं ऑपरेशन झालं. ती रिकवर व्हायला सुरुवात झाली आणि मी साधारणतः 1 वर्षानंतर जी सुट्टी मिळते ती सुट्टी घेऊन भारतात आलो. पण त्याआधी मी माझे जे 3 वर्षाचे टार्गेटेड जे काम त्यांनी मला दिलं होतं 3 वर्षात पूर्ण करायचं, ते काम मी त्या कंपनीचं 1 वर्षात पूर्ण केलं होतं. आणि दुसरी गोष्ट, त्या 1 वर्षात माझ्या पत्नीचं ऑपरेशन तर मी केलंच, पण मी फ्लॅट घेतला भारतात आणि त्या फ्लॅटचे पैसे जे 25% रक्कम सुरुवातीला भरायची होती, ती रक्कम मी तिथल्या पगारातनं सेव्ह करून जमा केली. म्हणजे माझ्या पत्नीची ट्रीटमेंट केली, त्याच्यानंतर मी फ्लॅटसाठी जे 25% रक्कम सुरुवातीला भरायची असते त्याची व्यवस्था मी तिथल्या नोकरीत केली. आणि मी त्यावेळेला तिकडनं कर्ज होम लोन घेऊन इथे फ्लॅट घेतला. आणि माझ्या जे कर्तव्य होती, म्हणजे जे कॉन्ट्रॅक्ट मला त्या कंपनीने दिलं होतं, त्या 3 वर्षाचं काम मी 1 वर्षात पूर्ण करून मी सुट्टीवर भारतात आलो. त्यानंतर मी माझी जी मूळ कंपनी भारतातली होती त्यांच्याकडे सहज त्यांना भेटायला गेलो होतो. त्यांनी मला सांगितलं की तुझं जर काम झालं असेल तर तू कधीही जॉईन होऊ शकतो. आणि मग मी त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी मला तीच पोस्ट जी तिकडे माझी होती ती इथे मी जेव्हा गेलो तेव्हा क्वालिटी कंट्रोल इंजिनियर होतो, पण मी 1 वर्षानंतर परत जेव्हा आलो होतो तेव्हा त्यांनी मला मॅनेजरची पोस्ट देऊ केली होती. आणि माझा पगार, मी जेव्हा 1 वर्षापूर्वी गेलो होतो तेव्हा माझा 8,000 रुपये पगार होता आणि मला 1 वर्षानंतर मी जेव्हा परत आलो होतो तेव्हा मला पगार त्या कंपनीने दिला होता 22,500 रुपये. मग मी माझ्या दुबईतल्या कंपनीतला राजीनामा दिला आणि त्यांचं सगळं काम मी 3 वर्षाचं जे कॉन्ट्रॅक्ट होते 1 वर्षात पूर्ण केलेलं होतं. त्यामुळे त्यांनी मला सहजरित्या रिलीज केलं. या अनुभवामधनं मी एक गोष्ट शिकलो की आयुष्यात जी संकटं येतात त्यातली 90% संकटं ही आपल्याला उन्नतीकडे नेण्यासाठी असतात किंवा अपग्रेड करण्यासाठी असतात. आणि आपण जर ती पॉझिटिव्हली विचार केला तर त्या संकटांना झेलून आपण उन्नतीकडे किंवा प्रगतीकडे जाऊ शकतो. आणि हा धडा मी घेतला तेव्हापासून मी विचार करतो, कधीही संकट आलं तर संकटाला डळमळून न जाता त्याच्यातनं काय चांगलं निष्पन्न होऊ शकतं ह्याच्यासाठी प्रयत्न करत राहणं, हे मी या अनुभवातनं शिकलो. आणि म्हणून मीही आपल्याला या अनुभवातनं सांगतो की आयुष्यात कधीही संकट येऊ द्या, डळमळू नका. तुम्हाला मी नक्की सांगतो की त्या संकटाच्या पलीकडे उन्नतीचा एक वेगळा मार्ग देवाने तुमच्यासाठी निश्चितपणे निश्चित केलेला आहे. आणि तो मार्ग फक्त तुम्हाला ओळखता आला पाहिजे आणि आपण प्रामाणिकपणे त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हा अनुभव जर तुम्हाला आवडला असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.